रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. जागतिक तापमान वाढीवर उपाय आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला आधार. कोडोलीत बांबू लागवड मोहिमेला गती. जागतिक तापमानवाढ, हवामान बदल आणि मातीची धूप आणि जलस्रोतांचे संरक्षण या वाढत्या समस्यांवर प्रभावी उपाय म्हणून कसबा कोडोली परिसरात बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. वृक्ष फाउंडेशनचे अध्यक्ष सरदार पाटील यांनी याबाबत जनजागृती अभियान सुरू केले असून नदी, ओढे आणि नाल्यांच्या काठावर मोठ्या प्रमाणात बांबू लागवड करण्याचे आवाहन केले आहे. सरदार पाटील यांनी सांगितले की वारणा नदीच्या उपनद्या आणि ओढ्यांच्या काठाची दरवर्षी मोठ्या प्रमाणावर धूप होत असून सुपीक माती वाहून जाते. बांबूंच्या मजबूत आणि विस्तृत मुळांमुळे मृदा क्षरण रोखले जाते. भूजल पातळी वाढते आणि नदीकाठ सुरक्षित राहतात. तसेच बांबू इतर वृक्षांच्या तुलनेत अधिक प्रमाणात कार्बन डायऑक्साईड शोषून घेत असल्याने जागतिक तापमान वाढीवर नियंत्रण मिळवण्यास मदत होते. बांबू लागवड ही पर्यावरण संवर्धनाबरोबरच शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा दीर्घकालीन स्रोत ठरू शकते. एकदा लागवड केल्यानंतर 3 ते 4 वर्षात उत्पन्न सुरू होते आणि पुढील अनेक वर्ष कापणी करता येते. बांधकाम, हस्तकला, फर्निचर, कागद उद्योग यासाठी बांबूला मोठी मागणी असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होऊ शकतो. राष्ट्रीय बांबू अभियानासह विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊन अधिकाधिक शेतकऱ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन वृक्ष फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे. एक बांबू आज लावूया, पुढील पिढीचे भविष्य सुरक्षित करूया हा संदेश देत हरित कोडोली अभियानाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. विन टीव्ही मराठीसाठी वारणा नगरहून बाबासाहेब कावळे. समाजसेवक, पर्यावरणप्रेमी आदरणीय सरदार पाटील यांच्यासोबत आपण आलेलो आहोत. पर्यावरणाच्या संदर्भात एक आगळेवेगळं काम करण्यासाठी सरदार पाटलांचा पुढाकार आहे आणि नेमके कशा पद्धतीने त्यांचा तो संकल्प आहे या संकल्पासंदर्भात आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार, मी सरदार पाटील. वृक्ष फाउंडेशन, वृक्ष संवर्धन यासाठी आम्ही काम करतो आहे. तर आज आम्ही बांबू लागवड ही संकल्पना शाहूवाडी, पन्हाळा ह्यामध्ये आम्ही आज करायचे ठरवले. आज आपण सगळ्या जगासमोर सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे तो आहे जागतिक तापमानवाढीचा. तर आज आपण बघत आहे की जागतिक तापमानवाढ, ग्लोबल वॉर्मिंगमुळे जे काही होणारे जगावरती जे होणारे परिणाम आहेत, आज अतिवृष्टी असेल, निसर्गाचा होणारा बदल असेल, दुष्काळ असेल, पाण्याची कमतरता असेल, ह्यासारखे बरेचसेच लक्षणं ही त्या तापमानवाढीची आहेत. तर यासाठी मनुष्य पण जबाबदार आहे. यांनी केलेली मोठ्या प्रमाणात केलेली वृक्षतोड, औद्योगिकीकरण, हवेत वाढणारे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण. तर यासाठी महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार यांच्याकडून बऱ्याचशाच पर्यावरण संवर्धनासाठी बऱ्याचशाच योजना सुरू केल्या गेल्या. आता या सुरू केल्यानंतर भारत सरकारने 2070पर्यंत नेट झिरो कार्बन ही संकल्पना जाहीर केलेली आहे. आता ही संकल्पना जाहीर केलेली असताना हे आपलं पूर्ण करण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली पाहिजे, त्याचे संवर्धन केलं पाहिजे. तर आता या नेट झिरो कार्बनसाठी वृक्ष संवर्धन करायलाच पाहिजे, वृक्षारोपण केलंच पाहिजे. म्हणून आम्ही बांबू लागवड करायचं ठरवलं. आता वृक्षारोपणमध्ये बांबूच का? कारण बांबू हे जगातील इतर वनस्पतीपेक्षा सर्वात वेगानं वाढणारं आणि सर्वात कमी पाणी असणाऱ्या ठिकाणसुद्धा सहज वाढू शकणारं प्रवर्गातील ती वनस्पती आहे. दुसरं म्हणजे ही वनस्पती इतर वृक्षांच्यापेक्षा जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साईड शोषून घेतं आणि ऑक्सिजन सोडतं. त्याचप्रमाणे नदी, नाले, ओढे याचे जे काठाला आपण लावल्यामुळं काठाचे संवर्धन करतं. त्याचप्रमाणे बांबू हे शेतकऱ्यांना उत्पन्नाचा पण स्रोत निर्माण होऊ शकतं. त्यामुळं आम्ही बांबूची लागवड करण्यास ठरवलं. आता बांबूची लागवड करत असताना आम्ही पहिल्यांदा सुरुवातीला कोडोलीमधील जे 2 ओढे आहेत, मालेर तलावापासून नदीपर्यंत जाणारा आणि पोखले मार्गे येणारा तो नदीपर्यंत जाणारा, त्याचप्रमाणे जे काय ओघळ असेल, छोटे छोटे ओढे असतील, हा एक 14.5 किलोमीटरचा एरिया आहे. त्याचप्रमाणे कडवी डॅमपासून जी निघलेली जी वारणा नदी आहे ती कोडोलीपर्यंत जे येते तो एक 60 किलोमीटरचा तो एरिया होतो. असं
75 किलोमीटर एरियामध्ये आम्ही वड्याच्या नदीच्या उगळीच्या दोन्ही दुतर्फा आम्ही बांबू लागवड करणार आहोत. त्यासाठी आम्ही डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर साहेबांच्याकडे आम्ही जाऊन त्यांना आम्ही याच्याबद्दल सगळी माहिती दिली. त्यांना ही संकल्पना खूप आवडली. त्यांनीही आम्हाला बांबूची बद्दल सगळी डिटेल्समध्ये माहिती विचारली आणि त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. आणि हे आम्ही केल्यानंतर जागतिक तापमान वाढीसाठी त्याचा फार मोठा योगदान असेल. आणि ही बांबू लागवड ही आता पहिल्या टप्प्यात आम्ही चालू केलेली ही एक प्रकारची चळवळ तयार होणार आहे. कारण बांबू लागवड हे काय आम्ही कोडोलीपुरतं शाहवाडीपुरतं मर्यादित ठेवणार नसून ह्याचा हा विस्तार आम्ही करणार आहे. याची सुरुवात मात्र आम्ही आता पहिल्या टप्प्यामध्ये 50,000 बांबूची रोपे लागवड करून ते आम्ही संवर्धन करणार आहे. हा आमचा संकल्पना आमची आहे. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.